शेतकऱ्यांना दर मात्र मिळत नाहीये। होय मित्रांनो, सरकारने हमी भाव 24 रुपये किलो जाहीर केला, तरी शेतकऱ्यांना फक्त 17 रुपये किलो दर मिळतोय। म्हणजे प्रति किलो जवळपास 7 रुपयांचा तोटा हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। चला तर मग आज आपण समजून घेऊया, अर्थात पाहूयात या संकटामागचे कारणे, परिणाम आणि शेतकऱ्यांसाठी उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर। मंडळी, तुम्ही मका उत्पादक शेतकरी आहात का? किंवा तुम्ही बाजारातील भावांचा शोध घेताय? तर ऐका, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा पालवे ॲग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या महत्त्वाच्या विषयाची। मका हा आपल्या देशातील महत्त्वाचं एक धान्य पीक आहे, ज्यामध्ये पशुखाद्य, कुक्कुटपालन, दूध उत्पादन आणि मानवी आहारात याचा मोठा वाटा देखील आहे। आता गेल्या काही महिन्यात काय झालं तर इथेनॉल उत्पादनासाठी मका लागवड वाढवण्यात आली, ज्यामुळे उत्पादन वाढलं आणि मागील वर्षी जवळपास अंदाजे 30 ते 32 दशलक्ष टन मका झाला, तर यंदा 35 दशलक्ष टन अपेक्षित आहे। सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे तेही सविस्तर पाहूयात। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी परिस्थिती ही चिंताजनक आहे। का तर सांगते। हमी भाव जाहीर रुपये 24 रुपये किलो, शेतकऱ्यांना मिळत आहे 17 रुपये किलो। म्हणजे प्रति किलो किती रुपयाचं नुकसान? तर जवळपास 7 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो। हे तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं। उत्पादन वाढले पण मागणी नाही, लागत वाढली पण दुसरीकडे कीटकनाशक, खत, मजुरी खर्च वाढलाय। यामुळे परिणामी आर्थिक दबाव देखील वाढला आहे। आता हे संकट का निर्माण झालं यामागेही महत्त्वाचं कारण आहे। काय? तर तेही सविस्तर सांगते। नंबर 1, इथेनॉल उत्पादनासाठी लागवड वाढली, परंतु बाजारातील पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला। नंबर 2, मागणी विक्री प्रमाणात नाही, म्हणजे इथेनॉल प्लांट्सना प्राधान्य असले तरी शेतकऱ्यांना थेट फायदा हा कुठेतरी कमी आहे। नंबर 3, हमी भाव लागू होत नाही, दलाल, व्यापारी आणि वितरण व्यवस्थेतील तडजोड हेही एक प्रमुख कारण आहे। नंबर 4, लागत वाढ झाली, कीटकनाशके, खत, मजुरी वाढली। नंबर 5, बाजारातील अस्थिरता, मागणी पुरवठा ताळमेळ नाही आणि त्यामुळे स्थानिक बाजारात भाव कोसळतात। एकंदरीत काय झालं तर इथेनॉल उत्पादनाच्या घोषणेमुळे मका लागवड वाढली पण बाजारात पुरवठा मात्र जास्त झाला। आता इथेनॉल साठी मागणी असली तरी तो बाजारात तितकासा विकला जात नाही। हमी भाव जाहीर असूनही कुठेतरी दलाल, व्यापारी आणि वितरण व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांपर्यंत योग्य तो फायदा पोहोचत नाही आणि यामुळे काय होतं तर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडतं, कर्जाचा बोज वाढतो आणि मग मका लागवड कमी होण्याची शक्यता वाढते। या सर्वांमध्ये पशुखाद्य आणि कुक्कुटपालन उद्योगावरही परिणाम होतो। शेतकऱ्यांनो, आता तुम्ही म्हणताल यावर उपाय काय? तर तेही मी तुम्हाला सविस्तर सांगते। आता उत्पादन वाढवण्याऐवजी दर्जा, खर्च आणि व्यवस्थापनावर भर द्या। शेतकरी संघटनांशी जोडणी वाढवा, एकत्र विक्री करा आणि सरकारने हमी भावाची अंमलबजावणी करावी। तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारभाव आणि मागणी याचा देखील तुम्ही अंदाज घ्या। विविधीकरण करा आणि फक्त मका नव्हे तर इतर पिकांसह अनेक पिकं घेऊन देखील उत्पन्न वाढवा। मित्रांनो, मका उत्पादन वाढले पण शेतकऱ्यांना जो तोटा होत आहे तो आपण दुर्लक्षित करू शकत नाही। त्यामुळे कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव काय आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ही माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सोबतच आपल्या पालवे ॲग्रिको मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, पालवे ॲग्रिको हिंदी YouTube चॅनलवर देखील फेरफटका मारायला नक्कीच विसरू नका। धन्यवाद।